श्रद्धा अगं 12 वाजले, अजून एवढं पॅकिंग बाकी आहे. हवा घेते श्रीदा. श्रद्धा अगं 12 वाजले, अजून एवढं पॅकिंग बाकी आहे. बस झालंच आहे. श्रीदाला झोपवलं आणि मग करायला घेतलं ना, त्यामुळे थोडस बाकी आहे. बस होतं चालेल एवढं ठेवते आणि मग उद्या लवकर जायचंय आपल्याला, नाही तर मग ट्रॅफिक लागून जाईल. नाही बस बस एवढं ठेवते आणि मग झोपू आपण. झालंच आहे. सकाळचे 7:30 वाजलेत, पण श्रीदा अजून झोपेतच आहे. तिला मामाच्या गावाला जायची घाई दिसत नाहीये. श्रीदा मामाच्या गावाला जायचे. हे श्रीदा हाय. हाय का? आता हे खायचं वगैरे घेतलंय आम्ही. अजून तिकडं काय ते काय? आणि माऊची डायपर बॅग, वाव. कपडे चेंज, डायपर चेंज. गणपती बाप्पा मोरया. श्रीदाला झोपेतून उठून चालवलंय आम्ही. हाय का श्रीदा? हाय. गुड मॉर्निंग. फ्लाइंग किस दे. कसं आहे ग? छान आहे का? आपण कुठे चाललोय? पॉम्पॉम मध्ये चाललोय का? आम्ही अहिल्यानगरला निघालोय आणि रस्त्यात श्रीदाच्या मावशीला आणि काकांना पण येणार आहे. त्यासाठी आम्ही निघालोय आता. आम्ही मामाच्या गावाला निघालो. ए नाचो. ये ये ये. श्रीदाच्या माऊच्या घरी आलोय आम्ही. तुमचा आगीच. एक गंमत एक गंमत एक गंमत. आला चल पुढे माझ्याकडे. तुझे मेकअप तुझे पप्पा बरेच छान करतात. नाचा जोरात नाचा. तुम्हाला लिहून देतो मी, तुम्ही सांगाल ते करा आणि मी तो नोकरी लावू शकतो. काय म्हणतो ते गाण्याचा? कधी पोहोचायचं म्हणलंय गाण्याचं. ती मामाकडे चालली म्हणून मामाचं गाणं लावलं तिने. रे मामा रे मामा रे रे मामा रे मामा रे. आता थांबलोय आपण. आपल्याला माझे वडापाव पाहिजे ना नाश्त्याला. नाश्त्याची वेळ झाली होती म्हणून आम्ही थांबलो. दादाबाजींचा झक्कास वडापाव खायला. इथे 4-5 प्रकारच्या चटण्या होत्या. सोबत हिरवी मिरची, कांदा, पुदिन्याची चटणी, अशा 4-5 चटण्यांची टेस्ट काही ओरच होती. सोबत वाजलेंचा आरोग्यदायी गुळाचा क्रीम रोल होता. हा हा, गरमागरम वडा, मऊ पाव आणि सोबत चटणी, एकदम भन्नाट. नाश्त्यानंतर घेतली आम्ही थंडगार लस्सी. वाव. एवढी गुड झाली की आमचा थकवाही गायब झाला. गुळाचा क्रीम रोल तर एवढा भारी होता की तो आम्ही आजीबाबांसाठी पार्सल घेतला. हे काय घातलंय? ऐ कोणाच्या लग्नाला चालली तू? मॅडमचा आउटफिट बघा आणि चप्पल बघा. वाटेत आम्ही सीएनजी पंपवर थांबलोय. पकड 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 पकड. सीएनजी पंपवर थांबलो तेव्हा श्रीदा आणि आम्ही पकडापकडी खेळ थोडी धमाल केली. तीही खुश होत होती, एन्जॉय करत होती. काही वेळानंतर श्रीदाला मी भाजलेलं कटोरी चाट दिलं आणि तीही गाडीत पुढे मागे करत मजेत खात होती. सगळं खूप एन्जॉय करत होती. मामाचं घर कधी येणार अशी ती जणू वाटच बघत होती. श्रीदा डोक्याला काय केलंय? हवा घेते श्रीदा. एसीचा गाडीत थंडगार स्पर्श घेत श्रीदा खूप खुश होत होती. हवा घेते.
झोपलेत आजीबा झोपलेत. श्रीदाचे काका, मावशी आणि श्रीदा असे सगळीच झोपी गेले होते. जणू हा प्रवास मन शांत करणारा वाटत होता. हे ठिकाण खूप खास आहे. इथे श्रीदाचा जन्म झाला आणि आज सगळ्या आठवणी ताज्या झाल्या. आणि फायनली आम्ही घराच्या कॉलनीजवळ आलो. नगरच्या उन्हात चालली आहे आजी बाबांना भेटायला श्रीदा. आम्ही चालत होतो. पावला गणित एक्साइटमेंट वाढत होती. आणि दारात पोहोचतात श्रीदाचा मामा. आणि मग घरात पोहोचतात बाबांनी जवळ घेऊन दिल्या खूप साऱ्या पाप्या आणि भरपूर लाड. अजून तर मामाच्या गावाला खूप मज्जा येणार आहे. त्यासाठी पुढचा व्हिडिओ बघा.